की ज्या वेळेस शेतकरी कर्ज घ्यायला जातात आणि एखादी महिला जो तिला ॲडिशनल शेतीचा व्यवसाय करत असते, बकरी पाळत असते, कोंबड्या पाळत असते आणि तिला अगदी 50,000ची गरज असते. अध्यक्ष महोदय, मामा पण बँकेमध्ये काम करणारे, आम्ही पण आहे बँकेमध्ये कायम वर्षानुवर्ष आम्हाला कळतं की तिला आम्हाला द्यायचं असतं अध्यक्ष महोदय 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये, पण अध्यक्ष महोदय आम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तर कारण तिचं त्या सातबारावर नाव नसतं, तिची काही ओळख नसते. जेव्हा वडिलोपार्जित शेती येते अध्यक्ष महोदय, त्यावेळेस एक सूचना मी मामांना ह्याच्या निमित्ताने करेल की वडिलोपार्जित शेती येते, लग्न करून ती त्याच्या घरी जाते, ती वडिलोपार्जित शेतीला सातबारावर नाव त्या शेतकऱ्याचं लागतं, त्याच्या मुलांचं लागतं, त्याच्या भावाचं, आईचं, बहिणींचं, सगळ्यांचं नाव लागतं. पण जी महिला जाऊन त्या शेतीत कष्ट करते अध्यक्ष महोदय, त्या महिलेचं नाव त्या सातबारावर येत नाही अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या निमित्ताने जर आपल्याला त्या महिलेचं नाव त्या सातबारावर घेता आलं अध्यक्ष महोदय, तर आपण एक मोठी सिक्युरिटी तिला देऊ शकू. तिला ज्या पुढच्या ह्याच्यासाठी आपल्याला तिच्याच पायावर स्वतंत्रपणे उभं करायचे, त्याच्यासाठीचं जे कर्ज आहे ते कर्ज आपण अध्यक्ष महोदय तिला देऊ शकू. जसं द्रौपदीची थाळी आपण म्हणतो की द्रौपदीला असं वाटायचं की येणारा प्रत्येक माझ्याकडे येणारा जेवायला त्याला मला जेवण घालता आलं पाहिजे आणि कृष्णाने तिला वरदान दिलं अध्यक्ष महोदय. आज आपण त्या स्वरूपामध्ये मंत्री महोदय ह्या महिला शेतकऱ्याला एक वरदान द्या की तिच्या थाळीमधलं अन्न कधीही कमी नाही पडलं पाहिजे अध्यक्ष महोदय.